प्रशासन सांभाळत जोपासली भक्ती आणि कला. मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या नाशिक ते पंढरपूर 530 किलोमीटर सायकल वारीची आणि 5x3 फुटांची विठ्ठल रांगोळीची सर्वत्र चर्चा. मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या जिद्दीला सलाम. नाशिक येथील रहिवासी असलेले मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आपल्या दृढ श्रद्धा आणि विलक्षण इच्छाशक्तीच्या बळावर एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी नाशिक ते पंढरपूर अशी तब्बल 530 किलोमीटर अंतर असणारी सायकल वारी अवघ्या 3 दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे त्यांची ही दुसरी सायकल वारी असून त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. राहुल पाटील यांनी यापूर्वीही सायकलवारी केली असून त्यांची ही दुसरी वारी आहे. या सायकलवारी दरम्यान त्यांनी केवळ प्रवासच केला नाही तर त्यांना असलेल्या बासरी वादनाच्या छंदाची प्रचिती वारीतही दिली. पंढरपूर वारीमध्ये त्यांनी आपल्या सुमधुर सुरांमध्ये विठ्ठलाची भजने बासरीवर वाजवून उपस्थितांचे मन जिंकले. केवळ सायकलवारीवरच न थांबता भविष्यात त्यांना पायीवारी करण्याची तसेच आपले कुलदैवत असलेल्या मध्य प्रदेशातील धार येथील कालिका माता मंदिरातही सायकलवारी करण्याची इच्छा आहे. वारी पूर्ण करून घरी परतल्यानंतर मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवले. वारीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या घरामध्ये तब्बल 5x3 फूट आकाराची विठ्ठलाची आकर्षक रांगोळी साकारली आहे. या सुंदर प्रतिकृतीमध्ये पंढरपूर येथील विठ्ठलाचे रूप अगदी हुबेहूब रेखाटण्यात आले आहे. ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले असून यात 3 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. प्रशासन सांभाळत असतानाही आपल्या धार्मिक श्रद्धा, सायकलिंगची आवड आणि रांगोळीसारख्या कलागुणांची जोपासना करणाऱ्या राहुल पाटील यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल आणि यशामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी सावदा.